आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल दाबून ऑल करा. म्हणजे मी ज्यावेळेस यूट्यूब चॅनलवर शैक्षणिक व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस पटकन आपल्या नोटिफिकेशनमध्ये अधिक सूचना अपडेट आपल्याला मिळत राहतील. आपण पाहणार महत्त्वाचे शासन निर्णय. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या शासनमान्य व अनुदान प्राप्त अशासकीय अपंगाच्या अनिवासी विशेष शाळा, कर्मशाळा व मतिमंद बालगृहे यामधील पूर्णवेळ शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत महत्त्वाचा महाराष्ट्र शासन निर्णय 23 एप्रिल 2021चा शासन निर्णय आपण पाहणार आहोत. प्रस्तावना. इथे 7व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाचे निर्णय विचारात घेऊन राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याचा CKP बक्षी सेवा निवृत्त अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती 2017ची स्थापना करण्यात आली होती. सदर समितीच्या शिफारशी शासनाने काही फेरफारासह स्वीकृत करण्याचा निर्णय संदर्भ 5 मधील शासन निर्णयाने घेतला आहे. त्या अनुषंगाने इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर प्रशासकीय शाळेतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019च्या संदर्भ क्रमांक 6 अन्वये अधिसूचित केले आहेत. तसेच संदर्भ क्रमांक 7च्या परिपत्रकानुसार प्रारंभिक वेतन निश्चितीबाबत व थकबाकी अदा करण्याबाबत सविस्तर कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आधिपत्याखाली स्वयंसेवी संस्थांमार्फत अनुदानित तत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, अध्यापक विद्यालय व सैनिकी शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक वेतन 12/19 क्रमांक 19/19 TNT 3 दिनांक 22 फेब्रुवारी 2021 आणि सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या शासन मान्य अनुदान प्राप्त शासकीय अपंगाच्या निवासी आणि विशेष शाळा, कर्मशाळा, मतिमंद बालगृहे यामधील पूर्णवेळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत शासनाने आता खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या शासन मान्य अनुदान प्राप्त शासकीय अपंगाच्या निवासी अनिवासी विशेष शाळा, कार्यशाळा व मतिमंद बालगृहे यामधील पूर्ण वेळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने 7व्या विवरणपत्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे सुधारित वेतन संरचना मंजूर करण्यात येत आहे. शासन मान्य अनुदान अशासकीय अपंग निवासी अनिवासी विशेष शाळा, कर्मशाळा, मतिमंद बालगृहे यामधील पूर्णवेळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने त्यांना सुधारित वेतन संरचना लागू मंजूर करण्यात आलेली आहे. 2. सुधारित वेतन संरचनेतील वेतन श्रेणी आणि त्या अनुषंगाने अनुग्रह थकबाकीचे प्रदान संदर्भाधीन क्रमांक येथील शासन अधिसूचना वित्त विभाग 30 जानेवारी 2021 संदर्भाधीन क्रमांक 7 मधील शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक 20 फेब्रुवारी 2021 संदर्भाधीन क्रमांक 8 येथील शासन परिपत्रक वित्त विभाग 14 मे 2019 आणि संदर्भाधीन क्रमांक 9 येथील शासन परिपत्रक वित्त विभाग 30 मे 2019 मधील तरतुदीनुसार करण्यात यावे. यासाठी सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व मुंबई शहर उपनगर यांनी आपल्या स्तरावर वेतन निश्चितीबाबतचे शिबिर तातडीने आयोजित करून वेतन निश्चितीबाबतची कारवाई करावी व यथावश्य आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्या कार्यालयामार्फत त्यांची पडताळणी करावी. वेतन निश्चितीमुळे भविष्यात कमी जास्त रक्कम अदा केली गेली असल्यास ती वसूल करण्यास माझी हरकत राहणार नाही असे हमीपत्र संबंधिताकडून घेण्यात यावे. तसेच खालील बाबीची पडताळणी करून संबंधिताची वेतन श्रेणी निश्चित करावी. वेतन श्रेणीबाबत ज्या शाळेला 7वा वेतन लागू झालेला आहे त्या शाळेचे तातडीने बैठक आयोजित करून वेतन निश्चितीबाबतची कारवाई करण्याची इथे सूचना दिलेल्या आहे. वेतन नीती बाबतचे शिबिर तातडीने आयोजित करून वेतन निश्चितीबाबतची कारवाई यथावश्यक आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्या कार्यालयामार्फत त्यांची पडताळणी करावी असे या ठिकाणी सूचना दिलेली आहे. 7व्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती करताना भारतीय पुनर्वसन परिषदेने पदनीय ठरवून दिलेल्या पात्रतेप्रमाणे तपासणी करावी. 2. ज्या दिव्यांगाची विशेष शाळा व कर्मशाळा शासन निर्णय दिनांक 18/8/2004च्या कर्मचारी कालावधी बंधनानुसार पदमजुरी देण्यात आलेली आहे त्या पदावर नियुक्त कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता अर्थ शासन निर्णय 18/2004 मधील पात्रतेच्या निकषानुसार संबंधित सक्षम अधिकारी वेतन निश्चिती अधिकाऱ्याने तपासून त्यानंतरच 7व्या वेतन आयोगाचे लाभ संबंधित कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय राहील. इथे सांगितलेलं आहे की 18/8/2000 मधील पात्रतेच्या निकषानुसार संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी वेतनीची अधिकाऱ्याची तपासून त्यानंतर 7व्या वेतन लागू करावा. दिव्यांगाची विशेष शाळा ज्या आहेत कार्यशाळांना 18/4/2000च्या कर्मचारी आकृतीबंधानुसार पद मंजुरी देण्यात
आलेली आहे. त्यानुसारच त्यांची वेतन निश्चिती करावीची अशी सूचना या ठिकाणी दिलेली आहे. 3 ज्या दिव्यांगाच्या विशेष शाळा व कर्मशाळांना शासन निर्णय 18/8/2004च्या पूर्वीच्या तत्कालीन कर्मचारी आकृतीबंधानुसार पद मंजुरी देण्यात आलेली आहे. त्या पदावरील नियुक्ती कर्मचाऱ्याची शैक्षणिक पात्रता व अर्थ तात्कालीन कर्मचारी आकृतीमध्ये बंधनातील शाळा संहितेतील नमूद पात्रतेचे निकष संबंधित सक्षम अधिकारी वेतननिश्चिती अधिकाऱ्यांनी तपासून त्यानंतर 7व्या वेतन आयोगाचे लाभ संबंधित कर्मचाऱ्यांना अनुज्ञा करावेत. 7व्या वेतन आयोगाची वेतननिश्चिती करताना जी पदे शासन निर्णय 8/8/2004 अन्वये मंजूर आहेत सदरची पदे भरलेली आहेत आणि त्या पदावरील कार्यरत कर्मचाऱ्यांना संबंधित पदाधिकाऱ्याकडून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेल्या आहेत. ती पदे संबंधित कर्मचाऱ्यांना मोठी नोकरी सोडणे, नियमित वयोमानानुसार स्वयंनिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती, राजीनामा किंवा इतर कारणाने कालांतराने रिक्त झालेले असल्या त्या रिक्त पदावरील भरती बाबत आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांची हरकत प्रमाणपत्र असल्याची तपासणी करण्यात यावी. 5 शासन निर्णयानुसार दिव्यांगाची शाळा व शाळेतील कर्मचाऱ्यांना नेमणूक करताना बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून त्यानुसार पदावर नेमणूक करणे बंधनकारक असते. त्यामुळे 7व्या वेतन आयोगाच्या वेतननिश्चिती करताना मागासवर्गीय कक्षाकडून सदरील पद हे बिंदू नामावलीनुसार भरले असल्याची खात्री करावी. मागासवर्गीयाचे पद भरले आहे की नाही शाळेमध्ये, दिव्यांग शाळेमध्ये, ते सुद्धा या ठिकाणी बिंदू भरले असल्याची त्याची खात्री करावी. नंतरच वेतननिश्चिती करावी. याशिवाय शासन निर्णय 18/8/2004च्या शासन निर्णयापूर्वी ज्या शाळा व कर्मशाळा अनुदान तत्वावर कार्यरत आहेत आणि अशा शाळा कर्मशाळांना शासन निर्णय 18/8/2004 अनुज्ञेय ठरणारी जास्तीची पदे शासनाने मंजूर केलेली नाहीत व ती पदे भरण्यास कोणत्याही स्वरूपाची मंजुरी दिलेली नाही, परंतु अशा अनुज्ञेय ठरणाऱ्या भरतीस मंजुरी नसलेल्या पदावर शाळा व्यवस्थापनाने परस्पर विना परवाना पद भरती केलेली आहे. अशा पद भरती केलेल्या पदावरील कर्मचाऱ्यांना संबंधित न्यायालयीन प्रकरणी अंतरिम आदेशाने संरक्षण मिळालेले असल्याची खात्री करून त्यांची वेतन निश्चिती करावी. ही सुधारित वेतन वेतननिश्चिती करण्यासाठी आवश्यक ते विकल्प आदेश निर्गमित झाल्याचे दिनांकापासून 2 महिन्याच्या आत देण्यात यावा. एकदा दिलेला विकल्प अंतिम राहील. ह्या आदेशाने लागू करण्यात दिलेल्या सुधारित वेतनानुसार अतिरिक्त खर्च शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन जे भत्ते ज्याचे लेखाशिक्षकासाठी खर्च घालण्यात येतो त्याच लेखाशिक्षकाला खर्च घालण्यात यावा. त्या खालील मंजूर आंदोलनापासून भागवण्यात यावा. तसेच आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांनी सुधारित अंदाज तयार करताना अतिरिक्त खर्च विचारात घ्यावा. सदर शासन निर्णय सुधारित वेतन श्रेणी मंजूर करण्याच्या अनुषंगाने शासन निर्णयास कोणतेही नवीन पद निर्माण करण्यास मंजुरी दिली जाणार नाही. 5 शासन निर्णय सामाजिक न्याय सांस्कृतिक व विशेष सहाय्य विभाग ED 2003-340 भाग 3 सुधार दिनांक 8/8/2004 मधील विवरणपत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या कंत्राटी एकत्रित वेतनावरील अंशकालीन कर्मचाऱ्यांना सदर सुधारित वेतन श्रेणीची लाभ अनुज्ञेय राहणार नाही. यांनी त्यापूर्वीच एकत्रित वेतन अनुज्ञेय राहील. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या औपचारिक संदर्भात 67/2021 सेवा दिनांक 24/2/2021 मिळालेल्या माहिती संमतीनुसार निर्मित करण्यात आले आहे. शासन निर्णय www.maharashtra.government.in या संकेतस्थळ असून संकेतांचा संगणक संकेतांक क्रमांक 2021-04-23-15-48-53-58-22 असा आहे. डिजिटल संक्षेपित करून काढण्यात आलेला आहे. आपण यांची वेतननिश्चितीचे दर बघूया. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. दिव्यांग कनिष्ठ विशेष शाळा विभाग इथे वेतननिश्चिती दिलेली आहे. 38,600, 1,22,800 आणि मुख्याध्यापक वरिष्ठ 41,800 ते 1,32,300 या ठिकाणी वेतनश्रेणी इथे दिलेली आहे. विशेष शिक्षकाची सुद्धा दिलेली आहे. पहिले दिव्यांगाचे विशेष विभाग वेतन श्रेणी हे विशेष शिक्षकाची 5,200, 2,20,200 इथे दिलेली आहे. 29,200, 92,300 शारीरिक शिक्षणाची 29,200, 92,300 संगीत शिक्षक 29,200, 92,300 अशा प्रकारची इथे वेतननिश्चिती इथे दिलेली आहे. वैद्यकीय कर्मचारीसाठी 38,600, 1,22,800 असे या ठिकाणी वेतननिश्चिती. काळजी विभागासाठी 15,000, 47,600, लेखापालसाठी 25,500, 81,100, कनिष्ठ लिपिकासाठी 19,900, 63,200, शिपाईसाठी 15,000, 47,600, निवासी दिव्यांग वसतिगृहासाठी अधिशिक्षकासाठी 19,900, 63,200, स्वयंपाकासाठी 16,600, 52,400 आणि
राखणदारासाठी 15,000 47,600 या ठिकाणी दिलेली आहे. परिचारिकासाठी 25,500 81,100 आणि व्यय अधिकासाठी 38,600 1,22,800 आणि निदेशक वर्गासाठी 25,500 81,100 लेखापालसाठी 25,500 81,100 लिपिकसाठी 19,900 63,200 अशा प्रकारची इथे वेतन निश्चिती इथे दिलेली आहे. गृहपालाची 19,900 62,200 स्वयंपाकी 16,600 52,400 राखणदारासाठी 15,000 47,600 यानंतर बालविकास विभागाकडून सामाजिक न्याय हस्तांतरित केलेल्या अनुदान मतिमंद शाळासाठी पूर्ण शिक्षकांसाठी वेतनचे मुख्याध्यापकासाठी 38,600 1,22,800 कार्यशाळासाठी व्यवस्थापकासाठी अतिशय 38,600 1,22,600 विशेष शिक्षकासाठी 29,200 92,300 कला संगीतसाठी 29,200 92,300 निदेशकासाठी 29,200 92,300 नियम वैद्यकीय कर्मचारीसाठी 38,600 12,000 1,22,800 वैद्यकीय अधिकारीसाठी 38,600 1,22,800 काळजी विभागासाठी 15,000 47,600 अशा प्रकारे आणि सफाई कामगारासाठी 15,000 47,600 लेखापालसाठी 25,500 81,100 आणि लिपिकसाठी 19,900 63,200 आदी सेवकासाठी 19,900 63,200 शिपाईसाठी 15,000 47,600 गृहपालसाठी 19,900 63,200 वसतिगृह अधिकारीसाठी 19,900 63,200 स्वयंपाकासाठी 16,600 52,400 मदतीसाठी 15,000 47,600 पहारेकरसाठी 15,000 47,600 परिचारिकासाठी 25,500 81,100 मार्फत अपंगासाठी चालवण्यात येणाऱ्या विशेष शाळेतील पूर्णवेळ शिक्षक शिकवणाऱ्या कर्मचाऱ्याची वेतनसाठी आपण बघत आहोत. या ठिकाणी सांगितलेलं आहे की 75 विद्यार्थी गट संबंधित 41,800 1,32,300 50 किंवा त्याच्या आतील विद्यार्थी गट 35,400 ते 11,400 मूळ श्रेणी पहिली श्रेणी PB श्रेणी आणि S 38,600 12,800 आणि त्या 9,300 34,800 41,800 13,000 1,32,300 पदवीधर नसलेल्या प्रशिक्षणासाठी 29,200 92,300 100% पद जास्त असलेल्या संख्येची इथे वेतन श्रेणी दिली 41,800 1,32,300 47,600 15,000 1,51,100 आणि उपप्राचार्य अधीक्षकासाठी 38,600 1,22,800 आणि वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी 41,800 1,32,300 आणि 47,600 1,51,100 विशेष शिक्षक संबंध वर्गातील दिव्यांग शिकवण्यासाठी त्यांनी दिलेले 38,600 1,22,800 41,800 1,32,300 47,600 1,51,100 पदवीधर विशेष शिक्षकासाठी 29,200 92,300 38,600 1,22,800 अशी प्रशिक्षित माध्यमिक शाळासाठी 29,200 92,300 38,600 1,22,800 41,800 1,32,300 अप्रशिक्षित माध्यमिक शाळा यांच्यासाठी प्रमाणपत्रासाठी 41,700 69,100 विशेष शिक्षकासाठी 19,900 63,200 आणि कला शिक्षकासाठी 29,200 92,300 38,600 1,22,800 41,800 1,32,300 भौतिक तज्ज्ञ इथे दिलेले तज्ज्ञ व्यावसायिक प्रचार यासाठी 38,600 1,22,800 परिचारिकासाठी 25,500 81,100 लेखापालसाठी 25,500 81,100 वरिष्ठ लिपिकसाठी 25,500 81,100 लिपिक टंकलेखसाठी 19,900 63,200 वाहन चालकासाठी 19,900 63,200 चपराशीसाठी 15,000 47,600 शाळा परिचारिका राखणदाराचे पहारेकरसाठी 15,000 47,600 सफाई कामगारासाठी 15,000 47,600 वसतिगृहासाठी प्रवेशिकासाठी 19,900 63,200 आचारी साक्षरासाठी 16,600 52,400 या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांमार्फत अपंगासाठी चालवण्यात विशेष कर्मचारी समारंभांना 7 वेतन आयोगाचा अनुज्ञेय वेतन स्तर या ठिकाणी दिले. लेखापालसाठी 15,500 81,100 लिपिक टंकलेखसाठी 19,900 63,200 शिपाईसाठी 15,000 47,600 आणि अपंग वाहन चालकासाठी 19,900 63,200 पदनाम स्वयंपाकीसाठी 16,600 आणि 52,400
आणि सहाय्यक स्वयंपाकीसाठी 15,000, 47,600 राखणदारासाठी 15,000, 47,600 मोलकरीणसाठी 15,000, 47,600 सफाई कामगारसाठीच 15,000, 47,600 पहारेकरीसाठी 15,000, 47,600. आज कार्यशाळा, समाज कल्याण संस्थे, क्रीडा पर्यटन विभाग शासनामार्फत शैक्षणिक अर्हता शिथिल असलेल्या कर्मचाऱ्यांचा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. लिपिक टंकलेकरसाठी 18,000, 56,900, वाहन चालकासाठी 19,900, 63,200. उपरोक्त पदे काही पदे ही शासन निर्णय दिनांक 18/2000 नुसार योगत होणार आहे. आपण ह्या महत्त्वाच्या शासन निर्णयामध्ये सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांत राज्यातील समाजसेवी संस्था आहे चालवण्यात येणाऱ्या ज्या सामाजिक शासन निर्णय अनुदानप्राप्त ज्या शासकीय अशासकीय अपंगाच्या ज्या निवासी विशेष शाळा, कर्मशाळा, मतिमंद या बालगृहे यामधील पूर्ण शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधात वेतन श्रेणी संरचना संपूर्ण परिपत्रक आपण बघितलेलं आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल दाबून ऑल करा, लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा.